पुढील 6 महिन्यात आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार असा मोठा दावा जो आहे तो खासदार सुप्रिया सुळेंनी केला। राज्यातील महायुतीच्या कारभारावर टीका करताना 100 दिवसात एक विकेट गेली आहे, 6 महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे आणि त्यांचं नाव आत्ताच जाहीर करणे योग्य नाही, परंतु जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, हिम्मत असेल तर समोर येऊन लढ असं खुलं आव्हानही त्यांनी दिलं। पक्षाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या आणि त्यामुळे धनंजय मुंडेंनंतर आता कोणत्या मंत्र्याची विकेट पडणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे। सगळ्यात जास्त महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स आहे का सरकारचा परफॉर्मन्स? अरे पहिल्या बॉलमध्ये 100 दिवसाच्या आत एक विकेट घेतली आहे और अभी देखो देखो होगा आहे। तुम्हाला सांगते 6 महिन्यात अजून एक विकेट निघाली, ॲडव्हान्स नोटीस घेतली। ताईंचा अभ्यास मोठा आहे, ताई राजकारणातल्या मोठ्या व्यक्ती आहेत, त्यांना त्यांचा पूर्ण अधिकार आहे बोलण्याचा, पण त्यांनी एकंदरीत जी काही खंत व्यक्त केली म्हणजे विशेष म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोषराव देशमुख यांच्या हत्येनंतर तर ती खंतसुद्धा नाकारण्यासारखी नाही। म्हणजे सुप्रियाताईंनी केलेलं भाषण हे त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाला पाठबळ देणारं आहे, त्यामुळे आता येत्या काळात कोणाची विकेट जाईल हे काळ ठरवेल। सुप्रियाताईंनी कोणाबद्दल सांगितलं हे मला सांगता येणार नाही, पण जे कुठले आमच्याकडे पुरावेत ते जर मी पुढे आणले, जे काही त्यातले आणलेले आहेत, जेव्हा खऱ्या अर्थाने चर्चा झाली तर आत्ताच्या आत्ता 4 मंत्री त्यांची विकेट म्हणा नाही तर त्यांचं मंत्रिपद म्हणा त्या ठिकाणी पडू शकते, पण त्या पद्धतीचा रिस्पॉन्स आणि त्याच्याचबरोबर जे काही मान सन्मान विरोधी पक्षाला दिला गेला पाहिजे तो या सरकारकडनं त्या ठिकाणी दिला जात नाही। राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत हिंमत केली आणि हायकोर्टानं आता त्याच्यावरती ताशेरे मारले त्या लुटमारीवर। असे मंत्री सरकारमध्ये आहेत, असे हे एक नाहीत रावण, असे किमान 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत। त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलेलं, बिघडवलेलं आहे। अशा मंत्र्यांचे बळी जाणारच आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यारं पुरवत आहेत, त्यांचा मी आभारी आहे।